श्री स्वामी समर्थ. पहा, उद्या गुरुवार, अधिक मास आणि त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत योग, हा दुर्मिळ योग हा उद्या तयार होत आहे. आणि म्हणूनच या दिवशी आपण सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात आपल्याला ही एक वस्तू आवर्जून न विसरता टाकायची आहे. उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आणि हा गुरुवारी आलेला आहे आणि अधिक महिना असल्यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करत असतो, त्याचप्रमाणे काही सेवा करत असतो. आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय आपण करत असतो आणि याचं फळ आपल्याला पूर्ण मिळण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी, आपल्या मागची इडापिडा निघून जाण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि ह्या वस्तू टाकून आपल्याला सर्वांना अंघोळ करायची आहे. आता ह्या दिवशी आपल्याला इतर दिवसांपेक्षा थोडं लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठला तरी चालेल. शक्यतो सूर्योदयाच्या पहिले अंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण अधिक मासातील गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी आपण जे पण काही काम करणार आहोत, हे काम पूर्ण होण्यासाठी, हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. त्याचप्रमाणे ज्यांना आईची ओटी भरायची असेल त्यांनी आवर्जून या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी भरावी. ज्यांना देवासाठी काही गोष्टी घ्यायच्या असतील किंवा आईची ओटी भरण्यासाठी काही वस्तू घ्यायच्या असतील, त्यांनी आवर्जून ह्या गुरुवारी त्या वस्तू घ्यायच्या आहे. बघा, आपल्याला सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाका. गुरुवार असल्यामुळे गुरुचं पाठबळ मिळण्यासाठी चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो. जर का आपल्या पत्रिकेतील गुरुग्रह हा कमजोर असेल तर हा मजबूत होण्यात मदत होत असते. त्यानंतर आपल्याला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा या अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे. याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपण जे पण काही उपाय करू, लक्ष्मी प्राप्तीची सेवा करू, याचे फळ आपल्याला पूर्ण प्राप्त होते. बघा, गोमतीर किंवा गंगाजल आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. या व्यतिरिक्त थोडीशी हळद टाकायची आहे आणि 2 अखंड लवंगा टाकायच्या आहे. त्याचप्रमाणे 1 तुळशीचं पान तुम्ही या अंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात. याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तर या छोट्या गोष्टी टाकून आपण अंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर का शत्रुपीडा असेल किंवा पितृदोष असेल किंवा तुमच्या मागे इडापिडा असेल तर थोडंसं जाड मीठ देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात. आता या सर्व वस्तू आपल्याकडे असतीलच असं नाही. ज्या वस्तू नसतील त्या तुम्ही आणून घेऊ शकतात आणि ज्या वस्तू आहे त्या वस्तू टाकून तुम्ही अंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची आपल्याला पूजा करायची आहे. माता लक्ष्मीच्या आवडीच्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. याने तुमचे पैशाच्या समस्या दूर होतील, आर्थिक अडचणी दूर होतील. त्याचप्रमाणे आपल्याला अधिक मास असल्यामुळे गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी सत्यनारायण पूजा करू शकतात. स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात. दुर्गा सप्तशती पाठ याचं पारायण तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही भगवद्गीता देखील या दिवशी वाचू शकतात. धन्यवाद.